जिंदाबाद. वेगळं खा जिंदाबाद. एक ओरडतोस केवढ्यानं? तोंड बंद कर. पेढे खाऊ. रिझल्ट आला? निकाल लागला. पास? फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. वहिनी, रिझल्ट आला का? तुझे पांघरुण बाळा, तुकडे तुकडे जोडून शिवते तुझे पांघरुण बाळा, ठिगळ सोडते लावून गळे विरलेल्या आभाळा. आधी पेढे खा. त्या दादाला म्हणावं बरं झालं वेगळा झाला असते. आमच्या पदरात फळ पडला. असं बोलू नकोस रे, वहिनीला वाईट वाटेल. ज्यांना वाईट वाटत असेल त्यांनी बसावं मुख जुळून त्या काकाच्या भीतीनं. आम्हाला आनंद झालाय. आम्ही बोलणार. घरं वेगळी झाली, आमचा फायदा झाला. काकांची कवळी खरी ठरली. खरेदार आहेत कुठं त्यांना? खायचे वेगळे, दाखवायचे वेगळे. त्यांच्या दात खोटे आहेत ना? कोटी बत्तीशी खरी ठरली. बापाचं नाव गाजवणार म्हणत होते ना, घ्या गाजवलं म्हणावं. न बघताच काय दिवे लावणार ते दिसतच आहे म्हणत होते ना, लावले दिवे म्हणावे. आता बघा वहिनी, ते काकाने म्हणजे 2 पेढे द्या त्यांना. हा म्हणावं पेढे. सुरेश, का ग असं काय करते वहिनी? कुणास ठाऊक, सकाळपासून असंच करते. एकसारखी रडते वहिनी. मगाशी लोणचं मागत होती. रडते बहिणी का? डॉक्टरचं बिल द्यायला सुद्धा तिच्याजवळ पैसे नाहीत म्हणून. मग त्यात काय, मी देतो पैसे. आमचीच बहिणी आहे. तू देतोस? मग ते काका येण्याच्या आत दे, नाहीतर ते देऊ देणार नाही. अगं जा, त्याला नाही दाद देत मी आता. बिमजिकरच आहे. आपल्याला ज्या जगाची माहिती नाही त्यात तोंड घालावं कशाला? अण्णा नाही जाता येतं. आता घराचा मालक मी आहे. मुद्दाम त्यांच्या देखत येतो, काय करतात बघतो. तुझ्याजवळ आहे? हो, अण्णाने नाही का दिलेले 5 झालो तर सूट शिवण्यासाठी. ते वहिनींच्यासाठी खर्च केले. आणि ते जर अण्णांना कळलं तर त्यांच्या डोळ्यातून आनंदाचं पाणी नाही काय येत. मुद्दाम काकांच्या देखत येतो. होपलेस माणूस आहे. माझ्या समोर येऊ दे. या घरची चूल, त्या घरचा तवा, यांची पोळी भाजते खुसखुशीत. चावायला अडचण नको. दात खोटे आहेत ना त्यांचे. सुरेश, आता गप्पा बसायला काय घेशील? मी नाही, आता गप्प बसायचं त्यांनी. वहिनी आमच्या सरा का नाही बोलत माझ्या ध्यानात आलं. चुकून ते आमच्यापाशी बोलायला लागली आणि ते काका आले तर पेटवून देतील ना सगळं जंगल. वहिनीला म्हणतील किंमत नाही का तुला नवऱ्याची? सासऱ्याची फूस आहे पण नवऱ्याची बेवलूत करतेस का? त्या बिचारा काहीच करायच्या. आणि हे जाऊन सांगतील दादाला, तुझी बायको सासऱ्याची मदत मागते, घेऊ नकोस त्यांची मदत. स्वतंत्र आहेस ना तू. आपल्या पायावर उभा राहा. आणि इकडे अण्णांच्या कडेवर लावती. पोराला मदत करत नाही. बाप कशाला झालास? हात दे पोराला. बस, यांनी हात द्यावा, त्यांनी पाय काढावा. दोन बाजूला कोलमडले म्हणजे वहिनी बसेल घडात. आणि काका राहतील करमणूक बघा. त्यांच्या रडण्याचं काय दुःख आहे यांना? अण्णांच्या घरची होळी, दादाच्या घरची पोळी आणि काका वाजवता टाळी. पण आता ठरवलंय, जाम ऐकायचं नाही ते काकाच. आमचं घर आहे, कसं ठेवायचं ते आम्हाला कळतं. नो डिक्टेटरशिप इज नॉट इट, कम्प्लीट डेमोक्रेसी. आमच्या घरच्या समृद्धीसाठी यांच्या विरोधाची आम्हाला गरज नाही. छान बोललास, जरा चुकलास. गरज प्रत्येकाची असते बेटा, पण त्याची जाणीव आयुष्यात केव्हा तरी व्हावी लागते. तुझं सगळं बोलणं ऐकलंय मी. थँक्यू. ते मला माहित नव्हतं म्हणून बोललो मी. का समोर बोलायला भीतोस? आता नाही बी, कारण आता तुम्ही सगळं ऐकलेलं आहे. ते नाही उपयोगी. वडिलांचा उपमत तोंडावर पडण्यात खरी मर्दाई आहे. सॉरी, मर्दाई नाही. तुमचा आमचा शब्दकोश वेगळा आहे. आम्ही त्याला निर्लज्जपणा म्हणतो. तो माझ्या जवळ नाही. म्हणजे तुम्हाला लाज आहे? ऑफकोर्स, याचाच अर्थ तो.
आमच्या कॉलेजमधल्या कुठल्याही मुलीला विचारा, त्या आमच्याकडे बघताना तितक्या लाजत नाही इतका मी त्यांच्याकडे बघताना लाजतो. आश्चर्य आहे. म्हणूनच ते खरं आहे. ते मला कसं कळणार? त्यात काय आवड आहे? विचारा कोणाला आहे? मी कसं विचारू? तुम्हाला काय ना ओळख ना दे, तुझा बाप माझा लेक असं नातं तुमचं सगळ्या जगाशी. तुम्हाला काय, तुम्ही कुठल्याही मुलीचा ढडेला पदर भर रस्त्यावर सरळ करता. सुरेश, काहीतरीच काय बोलतोय? मी पाहिलंय स्वतः. मग काय झालं? मला दिसत नाही ढवळ्याला म्हणून चालू केला. पण तुमचं लक्ष गेलंच कसं नेमकं तिकडं? त्या कुंदागुप्त्याच्या अंगाला जर तुम्ही हात लावला नसता तर इतका राबवला नसतो मी तुमच्यावर. अरे भलत्या मुलींच्या खोड्या काढायची काय गरज त्यांना? थोड्या अरे इतका धीटपणे अंगी असायला नैतिक सामर्थ्य लागतं. हे खूप झाला. मुलीच्या बदलाला हात लावण्यात कसलं आलंय सामर्थ्य? ते काय शिवधनुष्य उचलायचं? मग तू लहान पहा. मला लाज वाटेल. म्हणजे मला वाटली नाही. अरे तुम्ही पहा. तिला का वाटलं? तिला कसंच वाटलं. तुमची ओळख होती होती म्हणजे आज संपली. का? तुमच्या धीटपणामुळं, नैतिक सामर्थ्यामुळं, तुम्ही आमच्या घरी राहता हे तिला कळल्यामुळं. अरे रे, म्हणजे आता तुझं शिक्षण नीट होणार. काळजी करू नका, यापुढे कुठलाही प्लॅन मी तुमचा पार पाडू देणार नाही. हाच माझा मास्टर प्लॅन आहे. उलट यामुळे तर तिची माझी ओळख जास्त पक्की झाली आहे. संपल्यामुळं एस, हिरो आणि हिरोईनची ओळख जास्त पक्की व्हायला अशीच एखादी सिच्युएशन यावी लागते. दादाच्याच पिक्चर मध्ये पाहिलं मी. आता कशी पक्की होईल? त्यात काय आहे, पुढच्या वर्षी ती आणि मी दोघं एका क्लास मध्ये. बरोबर BA, बॅचलर पास, लगेच 2 वर्षात MA, मॅरिड एट लास्ट, फिनिश. शिवाय बरोबर. अरे बरोबर कसं? पूर्ण आता ज्युनियरला आहे ना. अगं म्हणूनच सांगितलं मी, पुढच्या वर्षी आम्ही दोघं एका क्लास मध्ये. म्हणजे तू नापास झालास? नाही, ड्रॉप घेतलाय पुढच्या वर्षी क्लास मिळण्यासाठी. आणि मगाशी तू पेढे दिले होतेस, फर्स्ट क्लास आला तर सांगितलं होतंस, ते कोण? अगं ती तू आहेस, फर्स्ट क्लास तू आली आहे. कोण मी? ए, म्हणजे तू नापास झालास? जा जा जा, हुशार आहे. आता वाजवा तुमच्या. आमचा भाऊ काढ, आम्ही शहाणे. पुन्हा पुन्हा विचारते, नापास झाला? झालो बरं बाई. पास होऊन तुम्ही काय दिवे लावणार ते ठाऊकच आहे. लावणार लग्नच कोणाशी तरी. जा, उगीच फुगून जाऊ नको. आणि ती फुगलीस तर लग्नाला अडचण पडेल. लोणचं हवं ना बाई, जा. नेऊन दे, नाहीतर स्वतःच्या सुखात तिचे हाल विसरशील. कसलं लोणचं? आंब्याचं. कोणाला वहिनीला. द्यायचं नाही. का आपण मुलं कोणाची आहोत? हे कोण आहे? काका. इतके दिवस होते का या घरात? मग यांचं ऐकायचं आपल्याला कारण नाही. ऐकावं लागेल. जा तू जा, शहाणी माझी बाई ती. पास झालीस ना, जा जा. आपल्या उत्साहाला इतकं उधार आले तर आपण नफा झाला म्हणून काय? एस, तो पिंडच आहे माझा, दुःखात सुख. अरे पण तू नफा झाला तसं कळलं तर अण्णांना काय वाटेल? नापास झाला असंच वाटेल. म्हणजे तुम्हाला त्यांचं सुख दुःख काहीच नाही? नाही, पैसे मिळवून आणायला त्यांना कष्ट पडतात थोडेच. पैसे वाया गेलेत ना त्यांचे. जाईना, पश्चाताप त्यांनी करायचा. जन्म दिलाय ना मला, तुम्हीच म्हणत नव्हता का आम्ही दिवे लावणार म्हणून? बघा लावले का नाही? बापाचं नाव गाजवणार, गाजवला का नाही? वडील गेले आहेत दिल्लीला राष्ट्रपतीकडून कौतुक करून घ्यायला. मोठा मुलगा दरिद्री असून स्वातंत्र्याचा हक्क सिद्ध करतो. दुसरा मुलगा अक्कल नसून गुण उधळतो. म्हणजे मी वहिनीच्या बाळणपणाला पैसे नाही म्हणून ती घरी तडफडणार. मुलीच्या आयुष्यात पुढे काय ते ठरलेलंच नाही. वन काय आदर्श चित्र आहे संसाराचं? खरं आहे का नाही काका? तुमच्या वडिलांच्या जागी जर मी असतो तर आम्ही जन्मच घेतला नसता. दुसरा कोणी असतं तर इतकी बडबड ऐकून त्यांनी तुम्हाला सुटच केलं असतं. म्हणूनच त्यांच्या जागी ते आहे. ते का त्यांनी या वेळी मला पोटाशी धरून गर्दन रडले. ते का ते तुम्हाला कधीच कळायचं नाही. कारण जन्मभर तुम्ही एकटंच आहात. बापाला आपल्या मुलाबद्दल काय प्रकारचा जिव्हाळा असतो त्याची तुम्हाला जाणीवच नाही. आपल्या पुढे कोणी बोलायचं? या घरात कोणी कुणापुढे बोलायचं नाही.
दुसरा करीन ते डोळे मिटून पाहायचा. वडिलांचाच किस्सा गिरवतात आपण. हा माझ्या वडील भावाचा किस्सा आहे. चाललंय ते छान चाललंय. दोष कोणी कुणाला द्यायचा? तुम्हाला काय समोर दिसेल त्याला द्यायचा दोष. बाहेरचं जग हेच करणार, त्यांचेच प्रतिनिधी तुम्ही. करा थट्टा. सहानुभूतीने विचार करायचं काय कारण तुम्हाला? तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी पासच व्हायला हवं होतं आणि अभ्यासाच्या मोसमात दादा वेगळा झाला होता. आमच्या वडिलांना वाटेल ते बोलत होता. एकीकडे ते आम्ही ऐकत होतो आणि दुसरीकडे संस्कृत चारूच्या पाठ करत होतो. स्वतंत्र झाल्यामुळे आलेल्या दारिद्र्यानं नवरा बायकोचा छळ करतो हे दृश्य शेजारच्या खोलीत बघत होतो. तुम्हा मोठ्यांच्या झगड्यात आम्हा छोट्यांची मनं अशी का चुरकळून टाकतात? कसले आदर्श मांडता आमच्या डोळ्यापुढं? मी उडाणटप्पू असेल, मूर्ख असेल, उद्धट असेल, पण मी लहान आहे हे कसं कुणाच्या लक्षात आहे? नाहीच आहे. कारण ते कुणाला कळतच नाही. त्या अण्णांना ते कळलं आणि म्हणूनच म्हटलं मी की त्यांनी यावेळी मला पोटाशी धरून गदगदून काढलं. बरोबर आहे तुझं. तरी आपण असतं. हो, मी असणारच. कारण विरोध करून वस्तुस्थिती दाखवायची ही माझी कॅरेक्टर आहे. पण हे ज्याला पटायला हवं त्याला ते पटलेलं नाही, म्हणून मी इथं राहिलो. नाही तर तुमच्या कोवळ्या कोवळ्या मनांचा कोण मारा करायला मी काय राक्षस आहे? हुशार आहेस बेटा, हुशार आहेस. पॉलिसी नको. मी हुशार नाही, ही तुमची पॉलिसी आहे. कुठल्या जमिनीत हरभऱ्याचा झाड रुजताय तुम्हाला ठाऊक आहे? अरे पण मला ज्याला सांगायचं आहे त्याला ते कळत नाही. तुला कळतंय उपयोग काय? कुटुंब विभक्त केल्याने काय यातना होतात याचा त्याला प्रत्यय येईपर्यंत मला इथं थांबायचं आहे. मला माझा राग येतो ठाऊक आहे, पण काय करू? तुझ्या अण्णासाठी हे सगळं करायचं, कारण तीच माझी भूमिका आहे. राग येईल असं वागवायचं आणि प्रेम कसं करायचं ते शिकवायचं. प्रेम तुम्ही शिकवणार?